तुझा नक्की ईश्वर कोण? अल्ला म्हणत असाल आणि मूर्ती स्वरूप नाहीये, पण संत स्वरूप तुम्ही पूजा करताय ना. तो हिंदू आहे, तो मराठी आहे. काय शोकांतिका आहे, एका मराठी हिंदूवर दुसऱ्या याचा पगडा घेऊन जातो बोलत असेल तर मला वाटतं चुकीचं आहे. टॉयलेटमध्ये जाऊन कॅफे बनवतायत, कोणी परवानगी दिली? अवकाळी पाऊस इतक्या मिलीमीटरनी पडत असेल आणि तो मुंबईत आला, तसाच अवकाळी पाऊस तो मुंबई कशी वाचवणारा? मुंबईच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक याचं पठण व्हावं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या आणि मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी मागणी केलेली होती. मात्र MIMचे गटनेते आणि नगरसेवक विजय उबाळे यांनी त्याला मात्र विरोध केलेला होता. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत किशोरीताई आहेत. ताई, तुम्ही मागणी केलेली होती की मुंबईच्या शाळांमध्ये मनाच्या श्लोकांचं पठण व्हावं. नेमका ह्याला MIMने विरोध केलेला आहे. कसं बघताय याकडे, काय सांगाल? नाही, मुळामध्ये MIMनी विरोध केला वगैरे ह्या गोष्टीला मी काय फार मोठं त्याला महत्त्व देत नाही आहे. कारण जो MIMचा आता आमचा ग्रुप लीडर आहे तो हिंदू आहे, तो मराठी आहे. काय शोकांतिका आहे, एका मराठी हिंदूवर दुसऱ्या याचा पगडा घेऊन जातो बोलत असेल तर मला वाटतं चुकीचं आहे. आणि राहू दे, त्याला काय करायचं ते करू दे त्यांना. कारण मनाचे श्लोक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला महाराष्ट्र आहे. या पुनीत झालेल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे गुरु किंवा समर्थ श्री रामदास समर्थ, स्वामी समर्थ, त्यांच्या मुखातून आलेले श्लोक आहेत. त्यांच्या मुखातनं आलेल्या श्लोकांना ते कसे नागरिक घडावे, मानसिक संतुलन कसं असावं, मानसिकता नागरिकाची कशी असावी, तो जेव्हा नागरिक घडत असतो लहानातच, तेव्हा त्याला काय कल्पना असावी, त्याच्या मनावर काय संस्कार व्हावे. कारण संस्कार काय बाजारात मिळत नाही, ते शाळेमध्ये, घरांमध्ये, समाजामध्ये मिळत असतात. आणि जनसामान्यांच्या ज्या प्रपंचातून ईश्वराकडे एकरूप होण्याचा मार्ग. आता ईश्वर म्हणजे कोण? तर MIM जर विरोध करत असेल तर जो विरोध करताय त्याला मला विचारावं लागेल, तुझा नक्की ईश्वर कोण? अल्ला म्हणत असाल आणि मूर्ती स्वरूप नाहीये, पण संत स्वरूप तुम्ही पूजा करताय ना. पैगंबरांची संत स्वरूपामध्ये तुम्ही पूजा करताय. संतांचे काही लिखित हे तुम्ही वाचताय. आणि जर आमच्या संतांनी जर सांगितलंय की काही गोष्टीमुळे ह्या मनावरती चांगले परिणाम होतात आणि ते लवकरात लवकर लहान मुलांवर करावे. मुंबई पालिका ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते. मराठी भाषेला आता अभिजात दर्जा पण मिळाला आहे. एका टॉयलेटमध्ये कॅफे सुरू झालेला आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? कारण तुम्ही स्वतः मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये सध्या व्हिजिट करत आहात. काय वाटतं ह्या एकूण प्रकरणाकडे? मुंबईकरांच्या कुठेतरी जीवाशी आणि स्वच्छतेशी हेळसांड होते. नाही, इतके नार्वेकर आणि कुलाबा म्हणजे आम्हाला जहांगीर जहाग दिलेली आहे असं काहीतरी या तिन्ही लोकांचं वागणं दिसतंय, लोकप्रतिनिधींचं. आपण पाहिलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये व्यायामशाळेचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याला पाठीशी नार्वेकर घालत आहेत असं त्या ऑफिसरांच्या बोलण्यातनं वाटतंय. त्याच्यासाठी मी आता बघते की व्हिजिट तर मी करणार आहे. कुठेही ते साहित्य लावलं गेलं नाही. म्हणजे ज्याला शरीराला सुदृढ बनवायचं आहे तिथे पोकळ करतायत. जिथे खाण्याने आपलं शरीर सुदृढ बनणार तर टॉयलेटमध्ये जाऊन कॅफे बनवतायत. कोणी परवानगी दिली? कारण त्या बसेस जुन्या होत्या, भंगारमध्ये टाकायच्या नव्हत्या. आणि त्या बसेसला टॉयलेट स्वरूप आपण उभ्या केले आहेत महिलांसाठी. फिरते शौचालय, गुलाबी, पिंक ठिकठिकाणी आहेत.
आणि असे ढापाढापी करत असतील तर काय म्हणावं या लोकप्रतिनिधीनं. ढापाढापी चालली आहे आणि कोणाचं लक्ष नाही असं त्यांना वाटतंय, पण सर्व लक्ष ठेवू नये. ताई, खरं तर तुम्ही मिठी नदीच्या स्वच्छतेसंदर्भात कालच पाहणी दौरा तुमचा केलेला होता आणि मिठी नदीची स्वच्छता करणाऱ्या ज्या मशीन्स आहेत त्याच धुळखात पडलेल्या आहेत. एकूणच मुंबई महानगरपालिका यंदा स्वतः मिठी नदीची स्वच्छता करणार आहे. काय वाटतंय, अशा पद्धतीने जर काम होत असेल तर यावर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना अधिक त्रास सहन करावा लागेल का? मुंबई आपण तर वाचवायचीच आहे सर्वांनी मिळून. पण काल पुण्यात काय घडलं बघितलं ना, अवकाळीत पाऊस होता ना. मग आमचं तेच म्हणणं आहे, जर अवकाळी पाऊस इतक्या मिलीमीटरनी पडत असेल आणि तो मुंबईत आला तसाच अवकाळी पाऊस, तो मुंबई कशी वाचवणार आहात? कारण मोनो मेट्रोमुळे तर वाट लागली आहे. सगळ्या पावसाळी लाईन तोडल्या गेल्या आहेत. सगळीकडे कचरा भरून ठेवलेला गेलेला आहे. कुठेही पाण्याला निचरा होण्यासाठी दिसत नाही आहे. आणि अजूनही स्टॉर्म वॉटर लाईन ज्या आपण मार्चमध्येच चालू करतो त्या अजूनही कुठे रस्त्यावरती चालताना दिसत नाही आहेत. ज्या पद्धतीने आदित्य उद्धव ठाकरे साहेबांनी MMRDA मिळून, महापालिका आणि MMRDA मिळून कितीतरी कोटीची ती मशीन बसवली, ज्याला फ्लोटिंग कचरा काढला जातो. तो काढलेला कचरा उचलला नाही हे आपल्याला निदर्शनात आलं. काल येणार म्हटल्याबरोबर मशीन लावली गेली आणि तो फ्लोटिंगच, म्हणजे ज्याचा डीपली जाऊन गाळ उपसायचा असतो. कारण पाण्याची पातळी कालही मोठी होती आणि जर पावसाच्या ह्याच्यात समुद्राचं पाणी जेव्हा परत येईल तर ती पातळी कितीतरी सेंटीमीटरनी वाढण्याची धोका आहे. आणि जेव्हा ती पातळी वाढते तेव्हा शहरात पाणी घुसतं आणि शहरात पाणी घुसलं की मग ते 3-3, 4-4 दिवस जात नाही. लोकांचं नुकसान होतं. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढून इमारतींमध्ये, दुकानांमध्ये जाऊन काही ठिकाणी तर वाहून जातं सगळं. तर अशा ठिकाणी आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच ह्या गोष्टीला लक्ष द्यायचं असतं. पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फोडाफोडी आणि कसे येतील ह्याच्याकडे प्रशासकाचं लक्ष होतं. प्रशासक म्हणजे आयुक्त नाही, प्रशासक म्हणजे हे सगळ्या आमदारांनी जे फंड मिळवले त्या फंडांचं पण आता काढणारे कुठे कुठे काम केलं. 3.5 वर्ष 9 महिने जे काय वापरलेत, धुळधाण केली आहे मुंबई महापालिकेची, त्याचं उत्तर द्यावं लागेल. ताई, त्याचसाठी मिठी नदीचं पाहणी केली. आता उद्या किंवा आणखीन आठवड्याभराने महापौरांनी पाहणी केली आणि आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ. पण ते बोलवायला पाहिजे आणि जर नाही बोलवले तर आम्ही आमची पाहणी करणार. ताई, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की नुकत्याच मुंबई महानगरपालिकेला नवीन आयुक्त अश्विनी भिडे यांच्या स्वरूपात मिळालेले आहेत आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलं होतं की यंदा मुंबई तुंबणार नाही, यंदा मुंबईत पाणी साचणार नाही, असं त्यांनी शब्द मुंबईकरांना दिला होता. मात्र नालेसफाई जी आहे ती 1% एवढीच झालेली आहे. काय वाटतंय, पुढच्या 2 महिन्यांमध्ये, एप्रिल महिना सुरू झालेला आहे, गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर 22 मे रोजीच पाऊस आला होता आणि जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. तर यावर काय वाटतंय, यंदा मुंबई तुंबेल की नाही साचणार पाणी, यंदा मुंबईत साचेल? गेल्या वर्षीचं जर तुम्ही बघितलं तर गेल्या वर्षी रस्त्यावर कोण होतं? सगळे शिवसैनिक उतरले होते. अगदी वरळी नाका असेल, माझा थरोड जेलच्या इकडचं पाणी असेल, त्या सगळ्यांचं जेवणाची, त्यांना बाहेर काढण्याची, त्यांना सगळं आमच्या शिवसैनिकांनी केलं आहे. तिथे त्यावेळेला मनसैनिक पण होते पण शिवसैनिक पण होते. त्यामुळे हे आम्ही केलं आहे. आणि तुम्ही जे आत्ता म्हणताय आयुक्त, अतिशय कार्यक्षम असलेले आयुक्त आहेत. त्यांना त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांवर भरोसा वाटत असेल. पण या अधिकारी कसे आहेत ते अनेक वर्ष आम्हीही बघितले आहेत, किती तत्परतेने काम करतील. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे तर थोडं सुखकारक वाटतं आहे, पण तसंच घडेल असं मला नाही वाटत. ताई, तुम्ही काल मिठी नदीची पाहणी केलेली होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतल्या नालेसफाई संदर्भात किशोरी पेडणेकर पुन्हा एकदा ग्राउंडवरती जाताना दिसतील का? मी ग्राउंडवरच आहे. आम्ही कधीच जमिनीपासून वर पाय नेलेत नाही आहेत. आम्ही महापौर असताना पण कधी ग्राउंडवरच काम केलं. त्याच्यानंतर घाणेरडे परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तो पण कोर्टाने हाणून पाडला. आणि आजही मी ग्राउंडवरच काम करते. प्रत्येक शिवसैनिकाच्या तळागाळातल्या शिवसैनिकाचा, मग तो कुठलाही फोन असू दे, मी प्रत्येक फोन अटेंड करते. मी कधी माझ्या PA फोन देत नाही. माझ्या हातात फोन असतो, मी अटेंड करते आणि त्याला मी रिप्लाय देते आणि त्याला जे काम आहे
ते करून देण्याचा मी प्रयत्न करते. तर आपल्यासोबत किशोरीताई होत्या. मुंबईचे नालेसफाईचा मुद्दा असेल, मिठी नदी स्वच्छतेचा मुद्दा असेल किंवा त्याचसोबत मनाचे श्लोक हे मुंबईतल्या शाळांमध्ये शिकवले जावेत आणि त्याला MIMने केलेला विरोध असेल यावर त्यांनी सडेतोड उत्तर जे आहे ते दिलेलं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.